राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यानंतर नाशिकच्या कोर्टाने त्यांना 2 वर्षाची कारागृहाची शिक्षा ठोठावलेली आहे आणि यानंतर आता चर्चेला उधाण आलंय की त्यांचा राजीनामा होणार की नाही होणार। आपल्यासोबत माजी प्रधान सचिव आणि विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव आणि डॉक्टर अनंत कळसे कायद्याचे जाणकार आहेत आणि आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीचे आता आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि मागणी केली जाते की राजीनामा व्हायला पाहिजे, काय नेमकी कायद्यात तरतूद आहे आणि अधिकार नेमका कुणाला आहे? कायदे मंडळाला आहे, विधिमंडळाला आहे, कुणाला आहे? नाही, या संदर्भात एक स्पष्ट आहे, आरोप जरी झाले एखाद्यावर तरी आपल्या क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स असं तत्व आहे, 100 क्रिमिनल मे एस्केप बट 1 इनोसंट शुड नॉट बी पनिश्ड। त्याच्यामुळे दोष सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून दोष सिद्ध झाल्याशिवाय एखाद्या व्यक्तीचा राजीनामा मागणं किंवा घेणं हे कायद्याला धरून होणार नाही असं मला वाटतं। आणि त्याप्रमाणे मग प्रत्येकाच्या हा निर्णय प्रक्रियेचा भाग आहे। कारण याच्या संदर्भात लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण देता येईल। त्यावेळेस ते रेल्वे मंत्री होते, फार जुनं उदाहरण आहे ते। आणि रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये काही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यानंतर त्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला होता। पण हे फार जुनं उदाहरण आहे। सी.डी. देशमुखांचं उदाहरण आहे, त्यांनीसुद्धा तसा राजीनामा दिला होता पंडित जवाहरलाल नेहरूशी मतभेद झाल्यानंतर। पण आत्ताच्या काळामध्ये की अशा प्रकारचे प्रकरण फार दुर्मिळ आहे। एखाद्यावर आरोप झाले म्हणून त्यांनी तातडीने राजीनामा देणे असे प्रकरणं दुर्मिळ आहे। कारण हा शेवटी प्रत्येकाच्या निर्णय प्रक्रियेचा, नीतिमत्तेचा, मोरॅलिटीचा भाग असतो। त्यामुळे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून तोपर्यंत त्यांना कायद्याच्या दृष्टीने सुद्धा राजीनामा मागणं योग्य होणार नाही असं मला एक कायद्याचा अभ्यासक म्हणून असं मला वाटतं। राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये तर त्यांचं सदस्यत्व सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं होतं, यानंतर पुन्हा बहाल सुद्धा केला, त्यांचा बंगला घेण्यात आला। मग या प्रकरणात काय होत नाही अशी चर्चा सुरू आहे। नाही, ते राहुल गांधीचं प्रकरण अगदी बरोबर आहे, कारण त्यांना स्टे दिला आहे, स्टे कन्व्हिक्शनला स्टे दिलेला नाही आहे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनी, फक्त जामीन त्यांना मंजूर केलेला आहे। त्यामुळे इमिजिएटली आता ते 30 दिवसाच्या आत वरच्या न्यायालयात, सत्र न्यायालयात धाव घेतील आणि सत्र न्यायालयाकडून त्यांना जर शिक्षेला स्टे देण्यात आला तर त्यांचं सदस्यत्व वाचू शकेल असं मला सकृत दर्शनी दिसतं। आणि पुढे हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे। राहुल गांधीच्या प्रकरणात त्यांना सत्र न्यायालयाने रिलीफ दिला नव्हता, हायकोर्टाने रिलीफ दिला नव्हता, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व जाण्याचं डिस्क्वालिफिकेशन, त्यांचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा बंगला गेला। हे सगळे प्रकरण आपल्याला माहिती आहे। पण सर्वोच्च न्यायालयाने मग हे सगळं प्रकरण रिस्टोर केलं आणि त्याच्या शिक्षेला स्टे दिला, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व राहिलं आणि पुढे ते पुढची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे सगळं। तीच प्रक्रिया यासुद्धा प्रकरणात राबवली जाईल असं मला वाटतं। नक्कीच सर, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, जाणकार आहात आणि माजी प्रधान सचिवसुद्धा राहिलेला आहात विधिमंडळाचे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या नजरेखालून सुद्धा गेल्या असतील। एक आर्टिकल 192 आहे कायद्यामध्ये आणि राज्यपालांना सुद्धा या संदर्भातले विशेष अधिकार आहेत, त्याबद्दल काही माहिती द्याल? नाही, हे या प्रकरणात आर्टिकल 92 अगदी क्लिअर आहे। 191 मध्ये डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी आहे, पण आर्टिकल 192 संविधानाचं त्यामध्ये प्रोसिजर आहे की हे सगळं प्रकरण माननीय राज्यपालांना कळवलं पाहिजे आणि माननीय राज्यपाल मग इलेक्शन कमिशन, मुख्य निवडणूक आयोग याचा सल्ला घेऊन या संदर्भात पुढील कार्यवाही करतील अशा स्पष्ट तरतुदी आर्टिकल 192 मध्ये आहे। तर त्याचप्रकारे आता हे प्रकरण त्या अथॉरिटीकडून माननीय राज्यपालाला कळवलं जाईल आणि राज्यपाल याच्यावर विचार करून ते मुख्य निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण पाठवतील आणि त्यांच्या सल्ल्यानं मग पुढील ते कारवाई करतील असं याच्यातून दिसतं। 192चा जर वापर केला तर राजीनामा होऊ शकतो किंवा सदस्यत्व रद्द होऊ शकतो अशी तरतूद कायद्यामध्ये आहे का? हो, आर्टिकल 192 प्रमाणे जर वापर केला तर सदस्यत्व रद्द होऊ शकतं। पण त्यामध्ये आता ही माहिती जी आहे, कन्व्हिक्शनला स्टे आहे न आहे, पुढे ते कोर्टात काय निर्णय होतो वगैरे, या संदर्भातली संपूर्ण प्रक्रिया माननीय राज्यपालामार्फत तपासली जाईल। विधी व न्याय विभागामार्फत सुद्धा ही प्रक्रिया तपासली जाईल आणि त्यानंतर मुख्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतो यावरही बरंचसं अवलंबून असतं। ह्या संपूर्ण निर्णय प्रक्रिया राबवूनच मग त्यावर माननीय राज्यपालामार्फत पुढील निर्णय घेतला जाईल। कळसे साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा असा पण आहे की बरीच टीका टिप्पणी आता होते की सरकारमध्ये नैतिकता नाही आहे। मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाले, त्यांचा राजीनामा झाला नाही। अंजली दमन यांनी बरेच आरोप केले, तर माणिकराव कोकाटेंवर आरोप होत आहेत, ते तर कोर्टाकडून सिद्धसुद्धा झाले, शिक्षासुद्धा झाली आहे। त्यामुळे राजीनाम्याचा दबाव कुठेतरी नेत्यांवर वाढताना दिसतोय। राजीनाम्याचा दबाव वाढतो, पण शेवटी आरोप सिद्ध झाले पाहिजे। कारण काय, शेवटी मीडिया ट्रायल होऊ नये एखाद्याची, हे एक आता लोकशाहीमध्ये कसं असतं, लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, लोकांनी विश्वासाने त्यांना निवडून दिलेलं आहे, हा डेमोक्रेसीचा पायाच आहे।
जनतेमार्फत एखादा व्यक्ती निवडून येणं, ते यांच्यावर निवड आरोप करून जर असे राजीनामे आपण घ्यायला लागलो तर एक प्रकारे तो लोकशाहीच्या दृष्टीने योग्य होणार नाही असं मला वाटतं. शेवटी कायद्याचा आणि संविधानाचा अभ्यासक म्हणून आपण लोकशाही प्रक्रिया चांगल्या अर्थाने राबवली गेली पाहिजे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर एखाद्याने राजीनामा द्यायचा की नाही, हो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्याला कायद्याने आपल्याला बंधन घालता येणार नाही किंवा फोर्स करता येणार नाही. मागेसुद्धा एक असं राईट टू रिकॉल ही चळवळ सुरू झाली होती, पण तीसुद्धा कायदेशीर नव्हती किंवा संविधानाच्या तरतुदीप्रमाणे योग्य नव्हती. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो. हे आपल्या कायद्याचं मूलभूत तत्त्व आहे. क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सचं हे मूलभूत तत्त्व आहे आणि आपली सर्व कायदे सिस्टीम ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीमच्या धर्तीवर आधारलेली आहे. त्यामुळे हे सर्व आपल्याला तो ज्युरिस्प्रुडन्सचा भाग जो आहे तो लागू होतो. तर जोपर्यंत त्याचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला राजीनामा देण्यास फोर्स करणं हे माझ्या दृष्टीने तरी कायद्याचा अभ्यासक म्हणून सुद्धा योग्य होणार नाही असं मला वाटतं. माणिकराव कोकाटे हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीवर जेव्हा त्याला कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाते त्यावेळी तो त्या पदावरती राहू शकतो का? नाही, पदावर राहू शकतो, कारण शेवटी त्यांचं डिस्क्वालिफाय जरी झाले असं गृहीत धरा की ते डिस्क्वालिफाय झाले तर त्यांचं सदस्यत्व जाणार एवढंच. पण सदस्य नसलेला व्यक्तीसुद्धा संविधानाच्या तरतुदीप्रमाणे 74, 75 म्हणा, 162, 163 प्रमाणे ते 6 महिने तो पदावर राहू शकतो आणि विदिन 6 मंथ त्यांना कुठल्या तरी सभागृहाचं सदस्य व्हावं लागेल. हीच तरतूद आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही जरी त्यांच्यावर आरोप झाले असेल, शिक्षा झाली असेल, तरी त्यांना संविधानाचा जर तरतुदीचा स्ट्रिक्टली आपण अवलंब केला तर ते 6 महिने राहू शकतील. पण तो आता शेवटी प्रत्येकाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तींनी मंत्रिपदावर राहायचं का नाही वगैरे वगैरे हा मॉरॅलिटीचा प्रश्न आहे. पण लिगॅलिटीच्या दृष्टीने मी सांगतो यामध्ये काहीही प्रत्यवाय नाही आहे, काही त्याच्यामध्ये बंधन नाही आहे, अडथळा नाही आहे. ही कॅन व्हेरी वेल रिमेन ॲज ए मिनिस्टर ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हिअर. शेवटचा प्रश्न, तुम्ही बरेच उन्हाळे पावसाळे पाहिले, प्रधान सचिव तुम्ही राहिलेले आहेत, बरीच सरकारंसुद्धा तुम्ही पाहिली, पण नैतिकता आताच्या सरकारमध्ये आणि त्यावेळेच्या सरकारमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? कसं आहे, नैतिकता हा एक मोठा प्रश्न आहे. मग हा प्रश्न मला बरेचदा स्टुडंट विचारतात, मॉरॅलिटी. आता थोडंसं मी लांब उत्तर देतो, ते तुम्ही जेवढं जमेल तेवढं ठेवा, नाही ते एडिट करा. मी गांधीजीची एक गोष्ट सांगतो. महात्मा गांधीजी जेव्हा साबरमती आश्रमात होते तर त्यांच्याकडे एक महिला आली आणि त्या महिलेने त्यांना सांगितलं की बाबा महात्मा गांधीजी बापू, की माझा मुलगा साखर खूप खातो, त्याचं काहीतरी करा तुम्ही साखर सोडवण्यासाठी. तर महात्माजींनी बापूंनी विचार केला बराच वेळ आणि त्यांनी त्या महिलेला सांगितलं की तू एक 15 दिवसानंतर माझ्याकडे ये, तुला मी निश्चित असा उपाय सांगतो. तर बापूजीच्या शिष्या 15 दिवसानंतर ती महिला आली आणि तिला महात्मा गांधीजींनी काय सांगितलं त्यामुळे ती समाधानी झाली आणि निघून गेली. तर बापूजीच्या शिष्यांनी त्यांना विचारलं साबरमती आश्रमात, बापूजी या साध्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही 15 दिवस का लावले? तर महात्माजीचं उत्तर फार उद्बोधक आहे आजच्या दृष्टीने. त्यांनी सांगितलं की या 15 दिवसात मी स्वतः साखर खात होतो आणि या 15 दिवसात मी साखर सोडली आणि ही नैतिकता मला प्राप्त झाली आणि या नैतिकतेच्या आधारे मी त्या महिलेला उत्तर दिलं. तर ही नैतिकता गांधीच्या काळातली बापूजवळची नैतिकता आज आपल्या समाजात आहे का, राजकारणात आहे का? कारण शेवटी राजकारणी काही समाजापेक्षा वेगळे नाही आहे, ते आपलेच प्रतिनिधी आहे, आपल्या जनतेमधूनच आपण त्यांना निवडून देतो. तर हा नैतिकता फार वेगळा प्रश्न आहे. मॉरॅलिटी आणि लिगॅलिटी हे दोन्ही प्रश्न फार वेगळे आहेत. तर याच्यावरचं हे उत्तर उद्बोधक आहे. आपण त्यातून जेवढं बिटवीन द लाईन घ्यायचं तेवढं आपण घेऊ शकतो. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महात्मा गांधींची नैतिकता या सगळ्या नेत्यांमध्ये पण अंगीकारली जाणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.